आज मी तुम्हाला इथे कैरीचा तक्कू कसा करायचा ते सांगणार आहे। इथे मी त्यासाठी 15 मोठ्या कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी मी हा केपराचा मसाला वापरते। त्यानंतर थोडीशी हळद, 1 मोठी वाटीभर साखर आणि 1 मोठी वाटी मीठ इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हे। आणि ह्यामध्ये मिरची पावडर आणि तो तुम्हाला दाखवला तो केपराचा मसाला हा घ्यायचा। त्यानंतर मी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे 1 वाटीभर। हे तेल गरम करून थंड झाल्यानंतर ह्यामध्ये तिखट आणि मसाला सर्व त्यात घालून घ्यायचा आहे आपल्याला। हे तर आपण मिक्स करून घेऊया। इथे आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी तुम्हाला मोहरीची डाळ राहिली सांगायची। ही मोहरीची डाळ मी भाजून मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे। ही मोहरीची डाळ आहे अर्धा किलो। साधारण ही कैरी साधारण 5 किलो आहे। 5 किलोला अर्धा किलो मोहरीची डाळ लागते। आपण हे आता सर्व मिक्स करून घेणार आहोत। ह्यामध्ये मी आता मीठ आणि साखर आणि 1-2 चमचे हळद घातलेली फक्त कलरसाठी। हे आपण सगळं एकत्र करून घेणार आहोत आता। मी आता ही मोहरीची डाळ घालून घेत आहे। इथे सर्व मोहरीची डाळ घालून घ्यायची। हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। मी इथे मोहरीची डाळ घालून घेतलेली आहे। मी इथं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आणि ह्यामध्ये आपण आता ते जे तेलामध्ये मसाला आणि मिरची पावडर घातली होती हे सर्व ह्यावर ओतून घेणार आहोत। इथे अशा पद्धतीने हे तक्कू मी सगळा असा तयार झालेला आहे। हा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा। हे बाहेर गरमीमुळे राहणार नाही, खराब होईल। आणि हे खायला खूप छान लागतं। ह्यावर खाताना फोडणी घालून घ्यायचा जेवताना, तो खूप छान लागतो। जेवढा तुम्हाला हवा असेल तेवढ्यावरच जिरे मोहरीची तडका द्या। थँक्यू। आणि हाच मसाला वापरा, केपराचाच मसाला वापरा, त्यामुळे खूप छान होतं लोणचं आणि तक्कू दोन्ही पण। आणि मी ह्या वाटीने 1 पाव किलोच्या वाटीचं प्रमाण आहे, ह्या वाटीने मीठ आणि साखर वापरलेली आहे। थँक्यू। नक्की करून बघा, लाईक करा, शेअर करा।